हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टडी करूया स्टँडर्ड 10th मधला सायन्सचा सायन्स 2 मधला फर्स्ट लेसन हेरेडिटी अँड इव्होल्युशन. तुम्हाला बोललो मी कुठलंही लेसन स्टडी करताना अगोदर लेसन समजून घ्या, मग लेसन समजल्यानंतर तुम्हाला पूर्ण लेसनमध्ये काय सांगायचं आहे ते तुम्हाला समजेल. पहिलं म्हणजे हेरेडिटी. हेरेडिटीचा अर्थ काय असतो तर पहिलं डेफिनेशन बघूया. द प्रोसेस of transfer of physical and mental characters from parents to offspring is called heredity. सिंपल म्हणजे माझ्या आईवडिलांचे जे गुण असतील ते माझ्यामध्ये ट्रान्सफर होतील. ठीक आहे, म्हणजे माझ्या आजोबाचे असतील ते पप्पांमध्ये जातील, पप्पांमधले माझ्यामध्ये येतील, माझ्या मुलांच्या मध्ये माझे कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये जातील. याला काय बोलतो आपण? हेरेडिटी. आता कुठले कुठले कॅरेक्टर्स तर फिजिकल आणि दुसरे मेंटल. फिजिकल म्हणजे काय? तुम्हाला जे बाहेरून दिसतात, तुम्हाला हात दिसतात, पाय दिसतात, माझी बॉडी दिसते, डोकं दिसते, केस दिसतात, हे सगळे कॅरेक्टर काय बोलतो त्याला आपण? फिजिकल कॅरेक्टर्स. काय बोलतो? फिजिकल. आणि दुसरा मेंटल. कुठली? मेंटल कॅरेक्टरिस्टिक. आता माझी जर आई हुशार असेल तर त्यांच्या आईचे गुण माझ्यामध्ये येतील. आता समजा पप्पा हुशार आहेत आणि आई हुशार नाही, तर मग दोघांचं कॉम्बिनेशन होईल आणि मग एकाचे जे गुण असतील ते माझ्यामध्ये येतील. समजलं? हे मेंटल कॅरेक्टरिस्टिक. अर्धे बघा, अर्धे बॉडीमध्ये लूज असतात. काय असतात? लूज असतात. मग तेच कॅरेक्टरिस्टिक मुलामध्ये येतात. मग मुलगा पण थोडासा लुलपांगला बनते, काय करू काय नाही, कधी पण लुलपांगला झोपा काढते, लेक्चरला पण झोपा काढते. समजलं का नाही? हे सगळे कॅरेक्टर्स कोणामध्ये येतात? आई वडिलांमधून तुमचे कॅरेक्टरिस्टिक येतात. म्हणून बघा, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जे होते ते जेव्हा उदरामध्ये होते, म्हणजे जिजाऊ मातेच्या पोटामध्ये होते, तेव्हा जेव्हा ते पोटामध्ये असताना त्यांना दानपट्टा शिकवला. काय शिकवला? दानपट्टा. माहिती असेल मला, चाबूक मारतात तो टाईपचा असतो दानपट्टा, तो शिकवला. कधी? पोटामध्ये असताना. जेव्हा शिवाजी महाराज पोटामध्ये होते तेव्हा ते चाबूक चालवायला शिकत होते. कोण? जिजाऊ माता. आणि त्याच वेळेस शिवाजी महाराज पण आज शिकत होते. समजलं? म्हणजे जे आईची कॅरेक्टरिस्टिक असतील ते मुलामध्ये येतात. आणि कधी शिकवलं? आणि आताची पोरं बघा, आताची पोरं इथे जन्माला येत नाही तर मोबाईल. का मोबाईल? कारण त्या आई जेव्हा आईच्या पोटामध्ये जेव्हा मुलगा असतो तेव्हा ती सिरियल बघत बसते. वा, सिरियल बघेल, परत मॅच बघत बसेल, बस मॅच असा केला तसा केला. अरे जेव्हा आईच्या उदरामध्ये असेल, मुलगा असेल, तर तेव्हा फक्त आई शिकत नाही किंवा आई बघत नाही, तर आतून तो मुलगा पण बघत असतो. कोण बघत असतो? मुलगा पण. मग जे कॅरेक्टरिस्टिक असतात तो त्याच्या पोटामध्ये जातात. मग त्याच्या जो मुलगा तयार होईल त्यांच्या ब्रेनमध्ये ते घुसतात. आणि जसा जन्माला येतो ना, काही बघा लगेच हुशार असतात, ते जन्माला येतात, पण काही पूर्ण आणि त्यांना नादच लागतो मोबाईलचा. रडेल, मला मोबाईल पाहिजे, मोबाईल. अरे काय मोबाईल देता? लहान आहे तो. समजलं का नाही? हे हेरेडिटी. म्हणजे आपल्या आईवडिलांचे गुण आपल्यामध्ये येतात आणि आपले गुण आपल्या मुलांमध्ये जातील. हे सगळे याला बोलतो आपण हेरेडिटी. ठीक आहे. नंतर इव्होल्युशन. इव्होल्युशनचा अर्थ असतो स्लोली बदला होणे. काय होणे? स्लोली बदला होणे. आता बघा, तुम्ही 10वीच्या बोर्डला एक्झामला बसणार आहे. असं थोडी झालं की तुम्ही जन्माला आले, 1-2 वर्ष झाले, 1-2 वर्षानंतर तुम्ही डायरेक्ट बोर्डला बसले आणि बोर्डला 2 वर्षानंतर तुम्ही पास झाली परीक्षा. असं कधीच होऊ शकत नाही. मग तुम्ही नर्सरी स्टडी केलं, ज्युनियर KG, पहिली स्टडी केलं, फर्स्ट, सेकंड, नंतर 10th आले. म्हणजे हळूहळू तुम्हाला काय झालं? समजायला लागलं. काय लागलं? हळूहळू समजायला लागलं. मग तुम्हाला ते नॉलेज आलं. ठीक आहे. म्हणजे बदलाव कसा झाला तुमच्यामध्ये? हळूहळू बदलाव झाला. स्लोली चेंजेस झाले. ठीक आहे. याला काय बोलतो आपण? इव्होल्युशन. नंतर आपण स्टडी केलेला की सेल काय असते, सेलमधले पार्ट्स काय असतात ते आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेलं, बेसिक लेक्चरमध्ये. तर त्याच्यामध्ये जो मेन पार्ट असतो ना, तो कोण असतो? न्यूक्लियस असतो. कोण असतो? न्यूक्लियस. आपल्या घरचे न्यूक्लियस कोण आहेत? पप्पा. पप्पा जसे ऑर्डर देतील ना तसं आपल्याला करायला लागते.
नाही केलं तर फटके पडतात. समजला? मग हा पण न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियस काय करतो, सगळ्यांना ऑर्डर देतो आणि पूर्ण सेल सांभाळतो. मग सगळी जी मेंटॅलिटी पॉवर असेल हँडल करायची ते कोणाकडे असेल, न्यूक्लियसकडं. समजलं? मग न्यूक्लियसमध्ये काय असतं तर क्रोमोझोम असतात. काय असतात? क्रोमोझोम. एक सायंटिस्ट आला, त्यांनी पहिला न्यूक्लियस शोधला. काय शोधला? न्यूक्लियस. दुसरा सायंटिस्ट आला, त्याने मग अजून शोधला. शोध केला. त्याला समजलं काहीतरी इलवलती. समजतं? काहीतरी त्याने बघितलं, अरे काहीतरी आहे अजून त्याच्या आतमध्ये. त्याने बघितलं, अरे हे क्रोमोझोम आहेत. काय आहेत? क्रोमोझोम. आणि त्याने बघितलं हे क्रोमोझोम नेहमी पेअरमध्ये का असतात? काय असतात? पेअरमध्ये असतात. पहिला क्रोमोझोम बघूया. एक त्यांनी क्रोमोझोम साईडला काढला. काय केला? क्रोमोझोम साईडला काढला. साईडला काढल्यानंतर दुसऱ्या सायंटिस्टला त्याने विचार केला, याच्यामध्ये आता शोधायला गेल काहीतरी असेल. मग त्यांनी काय केला, हे क्रोमोझोम खेचला. काय केला? खेचला. खेचल्यानंतर हा असं त्याला स्ट्रक्चर मिळालं. अरे ये तो कुछ नया दिख रहा है, सांप जैसा. तो बोला हे काय त्यांचा DNA आहे. काय? DNA. नंतर दुसरा सायंटिस्ट आला, त्याने अजून खेचला. त्याने बघितलं, जरा अजून काहीतरी आहे याच्यामध्ये, बघूया काहीतरी बघूया. मग त्याला दिसलं की काहीतरी लाईन स्ट्रक्चर सारखं आहे. त्याला त्याने नाव दिला जीन. काय बोलला? जीन. आणि सगळी काही इन्फॉर्मेशन असते ती जीनमध्ये साठवलेली असते. कशामध्ये? जीन. आणि ती जीनमध्ये कोडेड फॉर्ममध्ये असते इन्फॉर्मेशन. कुठल्या? कोडेड फॉर्ममध्ये असते. त्याला आपण बोलतो कोडेड फॉर्मला न्यूक्लियोटाइड. काय बोलतो? न्यूक्लियोटाइड. जे आतमध्ये कोडिंग असते ना जीनच्या आतमध्ये, त्याला काय बोलतो आपण? न्यूक्लियोटाइड. हे पुढे आपण स्टडी करूया. ठीक आहे? हे समजलं? सेलच्या आतमध्ये काय असतो? न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतात? क्रोमोझोम असतात. ते नेहमी पेअरमध्ये असतात. जेव्हा त्याने खेचलं त्याला काय मिळालं? DNA मिळालं. DNAला अजून त्याने खेचलं, काय मिळालं? जीन. जीनच्या आतमध्ये कोडेड फॉर्ममध्ये काय असतं तर न्यूक्लियोटाइड असतो. काय असतो? न्यूक्लियोटाइड. आता जीन पूर्ण काय कंट्रोल करतो तर कॅरेक्टर्स. काय कंट्रोल? कॅरेक्टर्स पूर्ण कंट्रोल करतो. आपली हाईट असो, आपण हुशार आहोत की डब्बू होऊ, हे सगळे कॅरेक्टर्स कोण करेल? जीन. आता समजा एक काला आहे माणूस आणि एक गोरी बायको आहे. काला गोरा दोघे मिक्स होऊन कॉम्बो तयार होईल. काला पण आहे आणि गोरा पण आहे, सावळा तयार होईल. समजलं? ही गोरा ठेवायचा की काला ठेवायचा हे कोण ठरवेल? ते जीन ठरवेल. कलर. परत एखादा हायटेड आहे. आता पप्पा हायटेड आहेत, मुलगी आई आहे ती बुटकी आहे. मग पप्पांचे कॅरेक्टर जास्त असतील त्यांचे हायटेड होईल, मुलगा काय होईल? हायटेड. समजा एखादी मुलगी आहे ती मुलगी बुटकी होईल. आता हे सगळे कोण आणतो? तर जीन. सगळी इन्फॉर्मेशन कशामध्ये असते? जीनमध्ये असते. ठीक आहे? तर कॅरेक्टर्स कोण कंट्रोल करतो? जीन कंट्रोल करतो पूर्णपणे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया. हाईट. ही हाईट आहे. हाईटमध्ये पण बघा दोन प्रकार येईल, एक शॉर्ट आणि एक लॉंग. मग शॉर्ट आणि लॉंग याला काय बोलतो आपण? ट्रेड्स बोलतो. काय बोलतो? ट्रेड. शॉर्ट अँड लॉंग याला काय बोलतो आपण? ट्रेड्स. आणि हे ट्रेड्स पण कोण कंट्रोल करतो? जीन कंट्रोल करतो. कोण कंट्रोल करतो? जीन. नंतर याला काहीतरी नावं दिली की हा जो क्रोमोझोम आहे बरोबर आहे, मी हे टोकाणा काय नाव द्यायचं? ते जवळ आहेत म्हणून त्याला नाव दिलं काय? सिस्टर क्रोमॅटिड. काय नाव दिलं? सिस्टर क्रोमॅटिड. ठीक आहे? नंतर बघा हे नेहमी पेअर्समध्ये असतात. इथे बोललो ना की हे पेअरमध्येच का फिरतात? तर कसं आहे, समजा ही पेअर आहे, या पेअरमध्ये इन्फॉर्मेशन असेल ती हाताची इन्फॉर्मेशन असेल की या नवीन मुलगा तयार करायचा आहे, त्याचे हात कसे असतील. मग ती इन्फॉर्मेशन कोणाकडे असेल? या दोन जीनकडं. मग हे दोघे जण ठरवून विचार करून ठरवतील, याचे पप्पाचे हात लांबे आहेत, त्याचे पण हात लांबे असले पाहिजेत. समजलं का नाही? हे दोघे जण ठरवतात. ठीक आहे? आणि हे कसे असतात? कधीही पेअरमध्ये असतात. कसे? पेअरमध्ये. म्हणून याला काय बोलतात? होमोलोगस क्रोमोझोम. काय बोलतात? होमोलोगस क्रोमोझोम. होमो म्हणजे दोन. ठीक आहे?
आपल्या न्यूक्लियसमध्ये किती क्रोमोझोम असतात? तर टोटल 46. किती? टोटल 46. आणि जर आपण पेअरमध्ये पकडले तर 23 पेअर्स असतात. किती? 23 पेअर्स असतात. एवढं समजलं? आता बघा, एक सायंटिस्ट आला, त्याने DNA घेतला. काय घेतला? DNA. आणि त्याला वाटलं अजून काहीतरी याच्यामध्ये असेल, ते आपल्या स्टडी करायला लागतील. मग त्यांनी काय केलं, हे जरा DNA ना तो अजून खेचला. काय केला? खेचला. तर खेचला तर त्याचा शेप कसा झाला? लॅडरसारखा. लॅडर समजतं? CD, आपली CD असते ती CD सारखा तो शेप तयार झाला. नंतर त्याने बघितलं की ही CD आहे ना, ही काहीतरी केमिकलची बनलेली आहे. कसली बनले? केमिकलची. तर कुठले कुठले केमिकल असतात त्याने स्टडी केले. तर त्याच्यामध्ये 3 केमिकल असतात. एक पेंटोज शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजन बेसिस. काय असतात? नायट्रोजन बेसिस. ठीक आहे. तर पहिल्याने बघितलं की साईडची जी बाउंड्री आहे, म्हणजे साईडची जी त्याला काड्या लावल्यात ना, हे काडी स्ट्रॉंग मजबूत, ते कसले बनलेत? तर एक पेंटोज शुगर आणि फॉस्फोरिक ॲसिडचे बनलेत. त्यालाच बोलतो आपण फॉस्फेट. P म्हणजे काय? फॉस्फेट. आणि S म्हणजे काय? शुगर. फॉस्फेट शुगर, फॉस्फेट शुगर, फॉस्फेट शुगर. या साईडला पण सेम फॉस्फेट शुगर, फॉस्फेट शुगर, फॉस्फेट शुगर. आणि हे 2 एकत्र असतात आणि सरळ असतात. काय असतात? सरळ. म्हणून त्याला बोलतात कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 2 एकत्र. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स. स्ट्रँड म्हणजे खडे खडे. हे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स. ठीक आहे.